राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। हिंजवडीत आंतरराष्ट्रीय सायबर क्राईम रॅकेट, अमेरिकन नागरिकांना गंडा घालणारं एक हायटेक फेक कॉल सेंटर उद्ध्वस्त। पुणे, जे सध्या देशाचं आयटी हब म्हणून ओळखलं जातंय, पण याच पुण्यातील हिंजवडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अमेरिकन नागरिकांना गंडा घालणारं एक हायटेक फेक कॉल सेंटर पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय। विशेष म्हणजे या रॅकेटचा मास्टर माइंड आहे एक सुशिक्षित तरुण, जो शिक्षणासाठी पुण्यात आला आणि गुन्हेगारीच्या विळख्यात अडकला। हिंजवडीतील गेरा इम्पेरियल राईज या इमारतीत टेक लॉ सॉल्युशन्सच्या नावाखाली हे बोगस कॉल सेंटर सुरू होतं। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला तेव्हा तिथलं चित्र पाहून पोलीसही थक्क झाले। 10 ते 12 तरुण तरुणी हेडसेट लावून अमेरिकन नागरिकांशी गप्पा मारत होते, पण हे संभाषण नसून एक ठरलेला सापळा होता। या टोळीची मोड्स ऑपरेंडी कशी होती तर हे आरोपी अमेरिकेतील नागरिकांना फोन करायचे, त्यांना बेलटॉक ॲप आणि काही बनावट वेबसाईट्सचा वापर करून हे भासवले जायचे की त्यांनी वापरलेल्या पेस्टिसाइड्समुळे किंवा सोलर पॅनलमुळे त्यांना काही कायदेशीर अडचण आली आहे आणि ही अडचण दूर करण्यासाठी लीगल हेल्प देण्याच्या नावाखाली हे तरुण अमेरिकन नागरिकांकडून मोठी रक्कम उकळायचे। आता जाणून घेऊया या रॅकेटचा मास्टर माइंड कोण आहे। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसारचा धनंजय साहेबराव कासार शेतकरी कुटुंबातील हा तरुण शिक्षणासाठी पुण्यात आला। एव्हिएशनचा डिप्लोमा पूर्ण केला, पण नोकरी शोधताना तो एका फेक कॉल सेंटर मध्ये लागला। तिथे त्याने हे सायबर तंत्र आत्मसात केलं आणि मे 2023 मध्ये स्वतःचं कॉल सेंटर सुरू केलं। पुण्यात आल्यावर त्याने सुरुवातीला औंधमध्ये आणि नंतर हिंजवडीत आपले पाय पसरले। या काळ्या कमाईतून त्याने करोडोंची माया जमवली। गावी बंगला, पुण्यात फ्लॅट, महागडी टाटा हॅरियर कार आणि सोन्या चांदीची खरेदीही त्याने केली। पण ही चमक धमक आता पोलिसांच्या कोठडीत जाऊन संपली आहे। पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून धनंजय कासार आणि त्याचा साथीदार हर्षद कामकर याला अटक केली आहे। ग्रामीण भागातील तरुण संधी शोधत शहरात येतात, पण चुकीच्या संगतीमुळे आणि शॉर्टकटच्या नादात अशी गुन्हेगारी मार्गाला लागतात। ही बाब खरंच चिंतेची आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।